काय असेल माझं ॲनिव्हर्सरी स्पेशल गिफ्ट शेवटी नक्कीच कळेल. तर नमस्कार, मी योगिनी. काल होती आमची ॲनिव्हर्सरी. माझं आयुष्य गोड करणाऱ्या अशा माझ्या अहोंसाठी गुलाबजामुन बनवले होते. गुलाबजामुन बनवल्यानंतर आम्ही सर्वात आधी गेलो स्वामी दर्शनाला. आमच्या जीवनात सर्वप्रथम स्थान त्यांचंच. ते पाठीशी आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून आज आम्ही सुखात आहोत. आजच्या दिवशी स्वामीचं दर्शन घेतलं. मंदिरात बसलो. मन प्रसन्न झालं. आणि या दोघांनी तर कुठेही आता मस्ती कर. स्वामीचं दर्शन घेतलं आणि नंतर गेलो आम्ही जेवायला. यावेळेला ढाब्यावरचं जेवण ट्राय करायचं असं ठरवलेलं होतं. तिथं गेलो आणि तिथं गेल्यानंतर बसण्याची सोय होती, ती खाट होती. तर त्याने तर माझी खूपच मदत झाली. जेवण होईपर्यंत माझा रायबा छान एकटाच खेळला. छान आमचं जेवण झालं आणि तिथे काही आम्ही फोटोज काढले. तिथे लाइटिंग जी होती त्याच्याकडे पण रायबा खूप छान. पोटभर जेवण करून आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतर सरप्राईज केक माझी वाटच पाहत होता. नंतर केक कट केला. दिवस स्पेशल कसा बनवला जाईल यांचा नेहमीच प्रयत्न करतात हे. केक कट केला. फॅमिली टाइम खूप छान. हाशी मजाक झाली. आधी शिवबा आम्हाला हसवत होता. आधा रायबाची ही स्माईल म्हणजेच ही गोड स्माईल अख्खा दिवस आमचा गोड बनवतो. तो हसला की आपोआपच आमच्या चेहऱ्यावर सुद्धा गोड स्माईल येते. 7 वर्षाचा सुंदर सहजीवनाचा हा प्रवास, प्रेम, एकमेकावर असलेला विश्वास, एकमेकांची साथ, पुढील आयुष्य आणखी खास होत आहे. आयुष्यातील प्रत्येक सुखादुःखात सोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशीच साथ कायम राहो हीच. त्यानंतर मला मिळालं एक सरप्राईज गिफ्ट. 2-3 दिवसापासून मी मागे लागली होती. आमच्याकडे महिना झाला की टूथब्रश फेकून दिला जातो. आत्ताचा नवीन ब्रश हार्ड होता. मी सॉफ्ट ब्रश मागितला, पण यांना काही आठवण राहत नव्हती. पण आजच्याच दिवशी मोठी आठवण राहिली. स्वस्तात मस्त कमी खर्चात गिफ्ट देऊन आटवून टाकलं. वरून म्हणते 50 रुपयाचं आहे, स्वस्त नाही. तर असा होता